कारण काही असो, माई हळहळली पाहिजे, हळूहळू उद्ध्वस्त करायचं ते. अगं पण तू हातचं सोडून पळ, त्याच्या मागे कशाला जातेस? अगं तुझी शिकार माई हाय, ती प्रिया नाही. प्रियाच्या आयुष्यात काय उलटापालट चालू आहे याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. ती प्रिया आणि माई त्यांचं ते बघून घेतील. तू कशाला तोंड घालतेस? तोंड घालत नाहीये, आगीच्या गोळ्याला दिशा दाखवते, म्हणजे कमी वेळेत योग्य ठिकाणी पोहोचल, माईचं साम्राज्य उद्ध्वस्त करल. हे बघ, तू नुसता पसारा करायली, निस्तारायच्या वेळेस बोंब होईल तुझी. गटार ते गटारच राहणार तुमचं तोंड. फुकटच्या गप्पा कशाला मारताय? हे बघ, फुकट्या गप्पा नाही मारते मी, त्याला अनुभव म्हणतात पुष्प मक्तेदार. माझे हातपाय लुळ झालं म्हणून फुरफुरू नकोस. आता त्या मक्तेदार नावाच्या चुऱ्यासाठी तू एवढी धडपड करतेस ना, ते मक्तेदार नाव मी लावलेल्या कुंकवामुळे मिळाले, हे ध्यानात ठेव. मी तुझ्यावर अवलंबून आहे म्हणून जास्त मात करू नकोस. मी जिथं आहे म्हणून तू जिथे आहेस, हे ध्यानात ठेव. हो, कुंकवाची भीती मला नका घालू. तुमच्यातला कोडगेपणा माझ्यात पण आलाय, लक्षात असू द्या. अगं तुला समजत कसं नाही? नाही ना, म्हणजे साळींदर आहे, साळींदर. माग माग फिरवल, गाफील राहिलो ना आपण, तेव्हा अचानक काटा सोडल. ध्यानात येते ना तुझ्या? जसं तुम्हाला कळलं नाही तसंच ना. कसं आहे ना अण्णासाहेब, तुमचं फ्रस्ट्रेशन मी समजू शकते. तुम्ही या पुष्पावर विश्वास ठेवा. या युद्धात मी आता पूर्ण तयारीविषयी उतरले. एकतर युद्ध गाजवणार, नाहीतर मी सुद्धा माईसकट संपणार. मी माईने त्या प्रियाच्या नवऱ्यासोबत काय केलंय हे महत्वाचं नाहीच आहे. सासू सुनेमध्ये ठिणगी पडत राहिली पाहिजे. एवढं. हा मग अजून काय कारण होतं? हा मी तुम्ही संशय घेतल्यासारखं का बोलताय मला कळत नाहीये. नाही, तुम्ही माझ्यावर संशय घेतला तो ठीक, दीदीवर पण तुम्ही संशय घेता? संशय घेत नाही. हे बघ, गेल्या काही दिवसात मी जे काही ऑब्झर्व केलं ना, त्यामुळे मला काही प्रश्न पडतायत, इतकंच. तुम्हाला कधी काय प्रश्न पडेल याचा काही नेम नाही. तुला नाही का रे पडत प्रश्न? कारण मी याचा विचारच करत नाही ना असा. आणि दीदी तिच्या आयुष्यात सुखी आहे, एवढा बास आहे माझ्यासाठी. सुखी? तेजप्रताप, तू भाऊ आहेस तिचा, बरोबर? मग तिच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे, काय नाही सुरू आहे, तिच्या मनात काय आहे, ती खरंच खुश आहे का? त्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं तुझं कर्तव्य नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मला माझ्या बहिणीची काळजी नाही वाटत तर नाही. तेजप्रताप, मला काय म्हणायचं ना ते आधी समजून. इतके दिवस झाले मी या घरात वावरते, पण प्रियाच्या नवऱ्याचं नावही काढत नाही कोणी. त्याच्याबद्दल काही बोलत नाही, काही चर्चा होत नाही. ते भाग येत नाही या फॅमिलीचा. तरीही ते कोणीतरी परके असल्यासारखं वागत असतात सगळे. असं का? ती म्हणाली की तिचं लव्ह मॅरेज झालं, बरोबर? मग त्यानंतर तिच्या नवऱ्याचं काय झालं? काय झालं म्हणजे? सांगितले का तुम्हाला, दुबईला असतात ते आणि तिकडे मस्त राजासारखं आयुष्य जगत असतात. ती माईनेच त्यांना तिकडे पाठवलंय, चांगली नोकरी दिली, अजून काय पाहिजे? करेक्ट आहे, बरोबर आहे. मग माई साहेबच त्यांना जावई म्हणून काही दिवस घरी बोलवू शकत नाहीत का?
कुठली नोकरी आहे ज्यामुळे तुम्ही एक दिवस सुद्धा तुमच्या बायकोला भेटायला येऊ शकत नाही? तुला खरंच यात काही ऑफ वाटत नाही? हे बघ तेजप्रताप, तू प्रियाचा भाऊ आहे. हो, प्रियाचे भाऊच आहेत ते. आणि प्रियाचं आयुष्य पण सुखात चाललं. नाही, कसं आहे ना सुनबाई, झाडाची पानगळ झाली म्हणजे झाड सुकून मोडायला लागलं असं समजू नये. पण आता राहिला प्रश्न आमच्या प्रियात. तर तिची काळजी घ्यायला या माईसाहेब मक्तेदार अजून खंबीर आहे. तुम्ही जबाबदारी घ्यायची गरज नाही. या घराची सगळी जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडतो. हा, आता तुम्ही लग्न करून इकडं आलायत, पण ही जबाबदारी तुमच्यावर यायला अजून लई आहे. कदाचित येणार पण नाही. कारण आम्ही खमक्या आहोत. आम्ही व्यवस्थित सांभाळू. तसं नव्हतं म्हणायचं मला माहिती आहे. गेल्या कित्येक दिवसात मी पाहिलं नाहीये त्यांना. नाही, ह्या घरात कोणी त्यांचं नाव काढतं म्हणून मला प्रश्न पडला इतकं. मग काय? मग काय? आता आम्ही त्यांच्याशी काय बोलतो, किती बोलतो हे तुम्हाला विचारून करायचं का? नाही, काम करा. आम्ही की नाही तुम्हाला आमच्या कॉल लिस्टची झेरॉक्सच काढून देतो. पडताळत बसा. काय? ओ स्मार्ट सुनबाई, तुम्ही या घरात माप ओलांडून आलात, पण मापा बाहेरची सगळी कामं करायला लागलात. अहो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत असं नाही. काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. शाळेतल्या पेपर सारखे पर्यायी